हॅलो डिअर स्टुडंट्स, चॅप्टर नंबर 1 मध्ये प्रॅक्टिस 1.1 आपण कंप्लीट केलेलं मागच्या 2 व्हिडिओमध्ये. आता आपण व्हिडिओ नंबर 3 मध्ये ग्राफिकल मेथड बघणार आहोत. ओके, आता ग्राफिकल मेथड मध्ये काय असतं लक्षात घ्या. आपण इक्वेशन प्रॅक्टिस सेट फर्स्ट मध्ये बघितलं आपण की 2 इक्वेशन्स आर गिव्हन. काय दिलेले असतात आपल्याला? 2 इक्वेशन्स हे आपल्याला दिलेले असतात. And using this equation, okay, using this equation we have to find out solution of the equation. Okay, आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्याचं सोल्युशन काढायचं आहे बाय ग्राफिकल मेथडनं. ओके, आता इथं आपल्याला 2 एक्झाम्पल घेतलेत आपण ग्राफिकल मेथड मध्ये. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय ग्राफिकली असा तुम्हाला क्वेश्चन येतो. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय ग्राफिकली असा क्वेश्चन येतो. आणि मग लक्षात घ्या, आता इथं बघा x प्लस वाय इज इक्वल टू 4. काय इक्वेशन दिला पहिला इक्वेशन दिला आपल्याला x प्लस वाय इज इक्वल टू 4. आता बघा याच्यामध्ये काय करायचं, कोणत्याही एका व्हेरिएबलनं इक्वेशन रिअरेंज करायचं. मग x न जर रिअरेंज करायचं तर y ला पलकट ढकला, y न रिअरेंज करायचं तर x ला पलकट टाका. समजे? आपण काय करू, x न रिअरेंज करू आणि शक्यतो कोणता व्हेरिएबलनं इक्वेशन रिअरेंज करायचं हे तुम्हाला पुढे सांगाल मी. ओके, नाउ लेट्स सी हियर. y ला पलकट टाकू, मग x इज इक्वल टू 4 मायनस y झालेला आहे. ओके, आता आपण करूयात बॉक्स. आता हा जो बॉक्स आहे ना, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम्स येतात की व्हॅल्यू कशा आयडेंटिफाय करायच्या. एक्स वाय. ओके, हा मॅक्झिमम 3 व्हॅल्यू बस झाल्या. ओके, 3 व्हॅल्यू आपल्याला बस झाल्या. आता बघा, जे एक्स इज इक्वल टू 4 मायनस वाय इकडे जो नंबर असतो ना, त्याला आधी व्हॅल्यू कन्सिडर करा त्याच्या. आता कन्सिडर काय पण करू शकतो आपण, 0 1 2 3 1000 10,000 लाख कितीही व्हॅल्यू आपण कन्सिडर करू शकतो. बट आउट ऑफ दीज कोणत्या व्हॅल्यू युजफुल असतील, छोट्या व्हॅल्यू आपल्यासाठी युजफुल असतील. कारण आपला जो ग्राफ पेपर असतो ना, त्या ग्राफ पेपरवर मॅक्झिमम 8-10 नंबर पर्यंत बसतील, है नाही. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. इथं बघा 1 2 3 4 5 6 असे 10 बसतील ना. मग 1000 घेऊन काय फायदा आहे का, तर बिलकुल नाही. ओके, म्हणून छोट्या व्हॅल्यू घ्यायच्या. मग बेसिकली वाय ची व्हॅल्यू घेऊ आपण 0. पहिली व्हॅल्यू काय घेऊ आपण, वायची 0. दुसरी घेऊ 1 आणि तिसरी घेऊ काय आपण 2 घेऊ. मग देअरफॉर बघा, x इज इक्वल टू 4 ला 4, y ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर 4 मायनस 0 4. तर x ची व्हॅल्यू किती आली आपल्याला, 4 आलेली आहे. आता परत बघा, x इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू 4 मायनस y, पण y ची व्हॅल्यू काय 1. मग 4 मायनस 1 किती आला, 3. तर x ची व्हॅल्यू किती आली आता, 3 आलेली आहे. आता परत बघा अगेन, x इज इक्वल टू 4 मायनस, आता y ची व्हॅल्यू काय थर्ड टाइम 2 आहे. मग 4 मायनस 2 विल बी 2. मग x ची व्हॅल्यू किती आली आपल्याला, 2 आली. बघा, इक्वेशन फर्स्ट रिअरेंज केला, व्हेरिएबल आले तर सॉरी कोऑर्डिनेट्स आले तर आता हा झाला 4,0, हा झाला 3,1 आणि हा झालेला आहे 2,2. हा झाला पहिला इक्वेशन. आता दुसरं इक्वेशन बघा. आता काय करू आपण, दुसरं इक्वेशन काय दिले बघा, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. 2x मायनस वाय इज इक्वल टू काय करा, 2. आता बघा, इथं आपण y ला पलकट ढकललं होतं, बरोबर आहे, x ला इकडे ठेवलं होतं. मग इथं y ला पलकट टाकायचं का, बघूयात. बघा, ज्याचा कोएफिशियंट 1 असतो का, शक्यतो त्यानं इक्वेशन रिअरेंज करायचं. इथं बघा, x चा कोएफिशियंट 1 आहे, y चा पण 1 आहे, मग इथं कोणत्याने रिअरेंज केलं काय प्रॉब्लेम नाही. पण इथं x चा कोएफिशियंट 2 आहे, y चा कोएफिशियंट काही नसतो म्हणजे 1 आहे. मग आपण इक्वेशन रिअरेंज करू y न. ओके, मग काय करू आपण, y ला पलकट टाकू आणि 2 ला अलीकडे घेऊन येऊ. काय होईल बघा, हा 2x, हा 2 इकडे आला मायनस 2 इज इक्वल टू, आणि मायनस वाय पलकडे काय झाला, प्लस वाय झालेला आहे. मग देअरफॉर याला असं लिहिताल का, y इज इक्वल टू हे पलकडल्या 2x मायनस 2. हे झालं इक्वेशन. आता परत काय करू आपण, इथं बनवूयात आपण बॉक्स. ओके, बॉक्स मध्ये व्हॅल्यू घ्यायच्यात आपल्याला x y आणि x, y. आता इथं बघा, इथं x इज इक्वल टू 4 मायनस वाय, वाय पलीकडे होता म्हणून y च्या व्हॅल्यू आपण आधी कन्सिडर केल्या. आता इथं पलीकडे कोणता व्हेरिएबल आहे, x. मग आता x ची व्हॅल्यू कन्सिडर करू आपण.
मग एक्स व्हॅल्यू पहिले 0 घ्या, मग 1 घ्या आणि मग काय घ्या आपण 2 घ्या. ओके, तर देअरफॉर लक्षात घ्या काय तर बघा 2 सॉरी काय तर बघा इक्वेशन काय बघा ना y इज इक्वल टू 2 इंटू एक्स व्हॅल्यू काय पहिले 0 मायनस 2. आता 2 इंटू 0 0 मायनस 2 आन्सर काय आलं आपल्याला -2 आलेलं आहे. ओके, आता y ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे -2, मग इथे घ्या -2. आता अगेन y इज इक्वल टू हा 2 ला 2 इंटू पण आता एक्स व्हॅल्यू दुसऱ्या वेळेस काय घ्यायची आपल्याला 1 घ्यायची -2 इज इक्वल टू आता 2 इंटू 1 2 मायनस हा 2 ला 2 व्हॅल्यू काय आली 0. सेकंड टाइम y ची व्हॅल्यू काय आली आपल्याला 0 आलेली आहे. आता y इज इक्वल टू अगेन 2 इंटू एक्स व्हॅल्यू काय घ्यायची आता 2 घ्यायची -2 इज इक्वल टू हा 2 2 चा काय झाला आपल्याकडे 4 झाला -2 इज इक्वल टू 2 कारण 4 - 2 काय झाला 2. आता y ची व्हॅल्यू काय आली आपल्याला 2 आलेली आहे. मग इथं घेऊ आपण हा झाली 2. आता कोऑर्डिनेट्स काय लिहायचे 0, -2 1, 0 आणि हा झाला 2, 2 आले का कोऑर्डिनेट्स आता. ओके, कोऑर्डिनेट्स आलेत आता. आता हे जे कोऑर्डिनेट्स आहेत ना आपण ग्राफवर कसे प्लॉट करायचे ते बघूयात. ओके, आपण काय करू एकदा हे कोऑर्डिनेट्स आपल्याला ग्राफवर लिहून घ्यायचे तर आहे की नाही. ग्राफ पुढच्या पेजवर आहे. एक कोऑर्डिनेट्स एकदा फोटो घेऊयाचा. येस, दॅट्स इट. आता बघा आपण जाऊयात पुढच्या पेजवर. हे बघा इथं आहे आपला ग्राफ पेपर. ओके, आपण कोऑर्डिनेट्स काय काय काढले होते बघा. पहिले कोऑर्डिनेट्स काढले होते आपण बघा पाठीमागं. एक काम करा ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आधी मग तुमच्या लक्षात येईल. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुमच्या कोऑर्डिनेट्स लक्षात येईल. आता हे कोऑर्डिनेट्स मी पुढच्या पेजवर लिहिणार आहे. ओके, बघा आता पहिले कोऑर्डिनेट्स आले ते 4, 0 त्याच्यानंतर 3, 1 आणि 2, 2. ओके, आणि दुसरे कोऑर्डिनेट आले ते आपल्याला नंबर 2 इक्वेशनचे कोऑर्डिनेट आले ते 0, -2. ओके, 1, 0 and then 2, 2. आता बघा पहिला कोऑर्डिनेट 4, 0. 4 हा कधी पण एक्स ऍक्सिस, 0 हा वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिसचा 4 कुठे आहे या ठिकाणी. ओके, एक्स ऍक्सिसचा 4 कुठे आहे या ठिकाणी आणि वाय कोऑर्डिनेट कुठे आहे तो 0 म्हणजे हा झाला 0, 0 या ठिकाणी झाला म्हणजे हा झाला पहिला कोऑर्डिनेट आपला. आता दुसरा कोऑर्डिनेट काय 3, 1. 3, 1 म्हणजे दुसरा कोऑर्डिनेट आपला या ठिकाणी येईल. ओके, तिसरा कोऑर्डिनेट काय 2, 2 म्हणजे हा 2, 2 म्हणजे तिसरा कोऑर्डिनेट आला या ठिकाणी. हे बघा 3 कोऑर्डिनेट आले की एका लाईन मध्ये. आता काय करू आपण आता स्केल घेऊ आणि या स्केलने काय करू हे जे 3 कोऑर्डिनेट्स आहेत ना ह्यांना एका लाईन मध्ये घेऊन याच्यातून काय करूया आपण एक लाईन ड्रॉ करू अशा प्रकारे पास होणारी लाईन. ओके, ही झाली आपली पहिल्या इक्वेशनची लाईन झालेली. इथं द्या एरो. समजा. आता बघा आता दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय बघा. दुसऱ्या लाईनचे कोऑर्डिनेट्स बघा काय आहेत तर मग इक्वेशनचे आपल्याला लाईन येईल आपल्याला 0, -2. 0 हा एक्स कोऑर्डिनेट -2 हा वाय कोऑर्डिनेट. मग 0 या ठिकाणी आणि -2 या ठिकाणी म्हणजे पहिला कोऑर्डिनेट आला आपला या ठिकाणी. दुसरा काय 1, 0. 1, 0 हा 1 आणि हा 0 म्हणजे दुसरा कोऑर्डिनेट आला आपला या ठिकाणी. आणि तिसरा काय आहे आपला 2, 2 किधर है 2, 2 म्हणजे तिसरा झाला बघा या ठिकाणी आपला. बघा हा 2, 2 आणि हा 2, 2 दोन्ही मध्ये सेम कॉमन कोऑर्डिनेट्स आहे. ओके, आता हे जे 3 नवीन कोऑर्डिनेट्स आहेत नवीन लाईनचे तिथून काय करू आपण एक अशी काय करू आपण लाईन ड्रॉ करू. आता हा झाला आपला ग्राफ. हा काय झाला आपला ग्राफ झालेला आहे. समजा हा झाला ग्राफ. आता एक गोष्ट लक्षात घ्या हा आहे फर्स्ट इक्वेशनची लाईन आणि ही आहे सेकंड इक्वेशनची लाईन. हे दोन लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात का दॅट इज 2, 2. ज्या ठिकाणी दोन लाईन इंटरसेक्ट होतात दॅट इज द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. इथं असं लिहिता येईल का मला देअरफॉर सोल्युशन इन ब्रॅकेट 2, 2. आता एक गोष्ट लक्षात घ्या याच्या पुढे प्रॅक्टिस सेट मध्ये सगळ्या क्वेश्चनचे फक्त कोऑर्डिनेट्स काढून देणार आहे मी तुम्हाला. ओके, हा हे बघा अशा प्रकारचे फक्त आपण कोऑर्डिनेट्स काढणार आहेत आणि मग त्याचे पॉइंट्स तुम्ही नंबर लाईनवर प्लॉट करा.
याच्यानंतर अजून पण एक सांगतो तुम्हाला. सपोज तुम्हाला कॉर्डिनेट्स आले 2,3 आणि -4,2 असे आले, तर हे कुठं शोधायचे? हे शोधायचे कुठं लक्षात घ्या. ओके. हे बघा, हे कॉर्डिनेट शोधायचे कुठं. आता 2,3 कुठे येईल बघा बरं. 2,3 हा 2 त्याच्या पुढे छोटे छोटे 3 लाईन, 1 2 आणि 3 म्हणजे या ठिकाणी आला. आणि -4.2 कुठे येईल? -4.2 म्हणजे 1 आणि 2 या ठिकाणी येईल. -4.2 आले लक्षात. आपल्या एका युनिटच्या मध्ये छोटे छोटे 10 लाईन असतात. दॅट इज 1.1 1.2 1.3 1.4 1.5 1.6 7 8 9 अँड 10 अशा प्रकारे त्याचे कॉर्डिनेट शोधावे लागतात. ओके. आता आपण प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 1 बघूयात. हे बघा, प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 1. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू ड्रॉ द ग्राफ. ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपली ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. मला सांगा इथं काय दिलं आपल्याला, x + y = 3 दिलाय ना. आता इथे ऍक्टिव्हिटी मध्ये लक्षात घ्या, हे नंबर 1 ला आपल्याला x ची व्हॅल्यू 3 दिली, मग आपण x ची व्हॅल्यू 3 घ्या प्लस y = 3. हा 3 तिकडे गेलास मायनस y = 3 - 3, तर y ची व्हॅल्यू काय आली बाबा? 0 आली का? म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली आपल्याला इथं? y ची व्हॅल्यू 0 म्हणजे 3,0. आता दुसऱ्या वेळेस लक्षात घ्या, इक्वेशन काय आपल्याकडे अगेन x + y = 3, पण दुसऱ्या वेळेस लक्षात घ्या इथं सेकंड टाइमला y ची व्हॅल्यू 5 दिली. मग हा x ला x + 5 = 3, 5 तिकडे गेलास मायनस झाला. मग x = 3 - 5, तर x ची व्हॅल्यू काय आली आपल्याला? 2. x ची व्हॅल्यू काय आली आपल्याला? 2. मग कोऑर्डिनेट काय झाले आपले? 2,5. 2,5. आता थर्ड टाइम अगेन आपलं इक्वेशन काय? x + y = 3. x + y = 3. पण तिसऱ्या वेळेस हे बघा, फर्स्ट सेकंड अँड थर्ड टाइम y ची व्हॅल्यू दिली आपल्याला 3. मग x ला x + 3 ला 3 = 3. आता हा 3 तिकडे गेलास मायनस झाला. देन x = 3 - 3, तर x ची व्हॅल्यू काय आली आपल्याला? अगेन 0 आली. आणि म्हणजेच कोऑर्डिनेट्स काय आले आपल्याला? 0,3. समजे? हा झाला इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 2 बघूयात. आता इक्वेशन नंबर 2 मध्ये बघा, इक्वेशन काय दिलं आपल्याला? x - y = 4. आता हा झाला फर्स्ट कॉलम, हा झाला सेकंड कॉलम आणि हा झालेला आहे थर्ड कॉलम. आता पहिल्या कॉलम मध्ये x ची व्हॅल्यू दिली y ची, तर y ची दिलेली किती दिली? 0. मग x - 0 = 4, तर x - 0 म्हणजे x, तर x ची व्हॅल्यू किती आली? 4 आलेली. इथे लिहा मग 4. तर इथं झाला, इथं काय कोऑर्डिनेट? 0,4 आले कोऑर्डिनेट. आता सेकंड कॉलम लक्षात घ्या, x - y = 4. आता x ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला? -1 दिली. हे बघा इथे ठेवा, -1 - y = 4. आता आहे का? हा जो -1 आहे हा पलीकडे गेला प्लस झाला. मग अलीकडे कोण राहिलाय? -y राहिलाय. -y = 4 + 1, तर -y = 5, तर हे मायनस साइन याला देऊन टाका. देन y = -5. आता याला देऊन टाका म्हणजे का देऊन टाका? उगच का? का ते भिकारी आहे का? बिलकुल नाही. तो भिकारी नाहीये. मग त्याला द्यायचं का? कारण जे व्हेरिएबल आहेत ना, दे डोंट वांट निगेटिव्ह साइन. ओके, दे डोंट वांट निगेटिव्ह थिंकिंग. सिमिलरली वी हॅव टू. ओके, आपल्याकडे पण तशी निगेटिव्ह थिंकिंग नकोय. मग y ची व्हॅल्यू आली आपल्याला -5. दॅट इज -1 - 1. इधर काय तू? ऐसा क्या कर रहा है बाबा? -1, -5 हे झाले कोऑर्डिनेट. याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. आता ह्याचा घ्या स्क्रीनशॉट आणि हे क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 2.1 मधला कंप्लीट करायचा आहे नोटबुक मध्ये. ओके. हा, आता हे काय क्वेश्चन फक्त टू डू ग्राफ आहे, म्हणजे ग्राफ ड्रॉ करण्यासाठी कंप्लीट करा. ग्राफ ड्रॉ करायला सांगितलं का? तर बिलकुल नाहीये. ओके. आता बघूयात क्वेश्चन नंबर 2 मधील फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वेश्चन.
बघा आता पहिला क्वेश्चन काय दिला आपल्याला, इक्वेशन काय पहिलं, x प्लस वाय इज इक्वल टू 6, x प्लस वाय इज इक्वल टू 6. आता याला x न रिअरेंज करा किंवा y न रिअरेंज करा, का, कारण की x चा पण कोएफिशिएंट 1 आहे आणि y चा पण कोएफिशिएंट 1 आहे. मग x ने रिअरेंज करू, y ला पलकडे नेऊन टाका. मग x इज इक्वल टू येतो 6 मायनस वाय, कारण इकडे प्लस वाय तिकडे गेल्यास काय झाला मायनस वाय. परत काय करतो आपण इकडे एक बॉक्स तयार करतो असा. ओके, आता या बॉक्स मध्ये हा झाला x, हा झाला y आणि खाली येतो x, y. आता इथं बघा लक्षात घ्या, कोणाच्या व्हॅल्यू कन्सिडर करायच्या, y च्या, कारण y हा पलीकडे, y ची व्हॅल्यू इथं घ्या आधी 0, मग घ्या 1 आणि मग घ्या 2. ओके, मग आता मला सांगा नंबर 1 कॉलम, नंबर 2 कॉलम आणि हा नंबर 3 कॉलम. नंबर 1 मध्ये x इज इक्वल टू 6 मायनस y ची व्हॅल्यू काय 0, तर 6 मायनस 0 काय आला 6, x चा कोऑर्डिनेट काय आलाय 6 आलाय. नंबर 2 ला, नंबर 2 कॉलम मध्ये x इज इक्वल टू 6 मायनस y ची व्हॅल्यू अगेन काय 1, 6 मायनस 1 काय आला 5, हा आला 5. आता नंबर 3 कॉलम मध्ये अगेन x इज इक्वल टू 6 मायनस y ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2, मग 6 मायनस 2 किती आला तर 4 आला. आणि देअरफॉर इथं खाली कोऑर्डिनेट लिहायचे 6,0, हा झाला 5,1, हा झाला 4,2. समजे, लाईक दिस. आता हे झालं इक्वेशन नंबर 1 चे कोऑर्डिनेट्स. आता इक्वेशन नंबर 2 चे कोऑर्डिनेट्स काढू. काय इक्वेशन नंबर 2, x मायनस वाय इज इक्वल टू 4. आता परत काय करा, हा जो मायनस वाय आहे ना त्याला पलकड नेऊन टाका, काय होईल मायनस होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 4 मायनस, सॉरी मायनसचा तिकडे काय होणार आहे प्लस होईल. हा झाला 4 प्लस वाय. परत काय करू आपण, हा झाला x, हा झाला y, x, y. आता y परत इकडे लक्ष द्या, y च्या व्हॅल्यूज कन्सिडर करायचं आपण. y ची व्हॅल्यू घ्या 0, 1 आणि 2 घ्या. मग देअरफॉर नंबर 1 कॉलम, नंबर 1 कॉलम मध्ये x इज इक्वल टू 4 प्लस y ची व्हॅल्यू काय 0, म्हणजे आन्सर काय आलेलं आहे 4. अगेन नंबर 2 कॉलम मध्ये x इज इक्वल टू 4 प्लस, नंबर 2 कॉलम मध्ये 4 प्लस y ची व्हॅल्यू किती आहे 1, मग 4 प्लस 5 किती झाला, सॉरी 4 प्लस 1 किती झाला 5 झालेला आहे. आता कॉलम नंबर 3 मध्ये लक्षात घ्या, x इज इक्वल टू 4 प्लस y ची व्हॅल्यू किती आपल्याकडं 2, म्हणजे हे काय झाला 6. आणि देअरफॉर कोऑर्डिनेट्स ला 4,0, 5,1 आणि 6,2. लाईक दिस वी हॅव टू फाइंड आउट कोऑर्डिनेट्स. ओके, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, आणि आता हे जे कोऑर्डिनेट्स आहेत ना ते ग्राफवर प्लॉट करा, ग्राफवर प्लॉट करा, त्याचे लाईन ड्रॉ करा. जिथं 2 लाईन इंटरसेक्ट होतील, दॅट इंटरसेक्टिंग पॉइंट इज द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. समजे क्या, ते ज्या ठिकाणी 2 लाईन इंटरसेक्ट होतील ते काय त्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. आता क्वेश्चन नंबर 2 बघूयात आपण. काय दिलं इक्वेशन अगेन बघा, सेम क्वेश्चन आहे, खूप सोपा आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 5, y ला पलकट ढकलून घ्या. मग x इज इक्वल टू 5 मायनस वाय. परत काय करतो आपण, कॉलम करतो एक्स वाय, एक्स कॉमा वाय. पलकडच्या बाजूला कोणी y, y ची व्हॅल्यू कन्सिडर करा 0, 1, 2. आता तुम्ही म्हणता सर 0, 1, 2 कौरक, जोपर्यंत काम करतो तोपर्यंत 0, 1, 2च घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणि कॅल्क्युलेशनला सोपं जातंय. तर नंबर 1 कॉलम मध्ये लक्षात घ्या, x इज इक्वल टू 5 मायनस y ची व्हॅल्यू काय इथं 0, मग 5 मायनस 0 काय आलं आपल्याकडं 5 आलेलं आहे. नंबर 2 मध्ये x इज इक्वल टू 5 मायनस y ची व्हॅल्यू काय 1, म्हणजे काय झालं आपल्याकडं 4 झालेलं. इथं 4 घ्या, इथं 5 घ्या. आणि नंबर 3 कॉलम मध्ये x इज इक्वल टू 5 मायनस 2 विल बी काय झाला 3 झाला. तर कोऑर्डिनेट्स आली 5,0, 4,1 आणि 3,2 इन दिस वे. आता परत सेम क्वेश्चन, असाच प्रकारचा क्वेश्चन आहे. सेकंड इक्वेशन घ्या, दॅट इज x मायनस वाय इज इक्वल टू 3, y विल बी पॉझिटिव्ह, हो की नाही, y पलकडे काय झाला प्लस झाला. देन x इज इक्वल टू 3 प्लस वाय. परत काय करतो आपण, इथं बॉक्स तयार करा, हा झाला x, हा झाला y, x, y झालेला आहे. आणि आता y ची व्हॅल्यू घ्या 0, 1 आणि 2. तर नंबर 1 कॉलम मध्ये x इज इक्वल टू 3 प्लस y ची व्हॅल्यू 0 घ्या, दॅट विल 3. नंबर 2 मध्ये x इज इक्वल टू
3 प्लस वायची व्हॅल्यू काय आपल्याकडे नंबर 2 ला 1 आहे, म्हणजे हा झाला 4. आणि नंबर थर्ड कॉलम मध्ये x इज इक्वल टू 3 प्लस वायची व्हॅल्यू आहे 2 इज इक्वल टू हा झाला 5. पहिला कोऑर्डिनेट काय आला 3, दुसरा कोऑर्डिनेट काय आलाय 4, तिसरा कोऑर्डिनेट काय आला आपल्याला 5. आणि मग कोऑर्डिनेट्स घ्या 3,0, 4,1 आणि 5,2. इन दिस वे, अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 मधील फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन त्याचे कोऑर्डिनेट्स आणि आता तुम्ही ग्राफवर याला प्लॉट करू शकता. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट. याचा स्क्रीनशॉट घ्या चला पटकन. डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 and 4. बघा आपलं चॅनल ओके माहिती आहे ना, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कारण आपण हे चॅनल जे चालू केलेले आहे ते ग्रामीण भागातील, शहरी भागातील ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा नाही, क्लासची सुविधा नाहीये, ओके, अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल पोहोचवण्याचं काम करा, जेणेकरून तुमचेच मित्र मैत्रिणी, पाहुणे, शेजारी पाजारी ह्या सगळ्यांच्या घरी जे 10वीला असणारे विद्यार्थी येतं त्यांना अगदी प्रॉपरली पाहिजे त्याप्रमाणे पूर्ण सिलेबस त्यांना अवेलेबल होईल. म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू 0 दिला इक्वेशन नंबर 1. आता हा वाय पलकडे गेला मायनस झाला, तर x इज इक्वल टू हा झाला मायनस वाय. 0 घ्यायची गरज आहे का? नको. मग आपण घेऊ इथं बॉक्स तयार करू इथं आपण, है की नाही, एक्स वाय एक्स कॉमा वाय. आता वायची व्हॅल्यू घ्या, वायची व्हॅल्यू घ्या 1 2 3, 0 1 2 3 घ्या. आता मला सांगा x इज इक्वल इथं जर 1 ठेवला इथं तर तो -1 झाला, इथं जर 2 ठेवला तर तो -2 ठेवला, इथं जर 3 ठेवला तर तो झाला -3. -1,1 2 -2,2 आणि -3,3. दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द फर्स्ट इक्वेशन. सोपं वाटेल ना आता सोपं वाटतंय बघा. आता इक्वेशन 2 लक्षात घ्या. हा इक्वेशन समजला म्हणजे अजून सोपं जाते. 2x - y इज इक्वल टू 9. आता रिअरेंज कोण करायचं, x न का y न? काय सांगितलेलं आहे, ज्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट 1 असेल त्यानं रिअरेंज करायचं. आता x चा कोएफिशियंट 2 आहे, यानं रिअरेंज करायची गरज नाहीये कारण y चा कोएफिशियंट 1 आहे. मग आपण काय करू, ह्या y ला पलकट ढकलू आणि 9 ला इकडे घेऊ. मग हा 2x हा 9 इकडे आल्यास -9 इज इक्वल टू -y पलकडे गेलास +y झाला, तर y इज इक्वल टू 2x - 9 झालं की इक्वेशन रिअरेंज. आता करूयात आपण इथं बॉक्स करूयात. हा झाला x, हा झाला y, हा झाला x, y. आता मला सांगा जे पलकडच्या बाजूला इक्वेशनला व्हेरिएबल असतो त्याच्या व्हॅल्यू ठेवावं लागतात. इथे x याची व्हॅल्यू ठेवा 1 2 आणि 3. नंबर 1 फर्स्ट कॉलम मध्ये y इज इक्वल टू 2 इंटू 1 - 9, 2 इंटू 1 2 -9. 2 मधून 9 जातात का? नाही जात. जेव्हा छोट्या नंबर मधून मोठा नंबर मायनस करायचा असतो तेव्हा मायनस साइन घ्या आणि 9 - 2 काय झाला 7 झालेला आहे. नंबर 2 कॉलम मध्ये y इज इक्वल टू 2 इंटू x व्हॅल्यू काय नंबर 2 कॉलम मध्ये 2 - 9 दॅट इज 4 - 9 इज इक्वल टू अगेन -5 कारण 4 मधून 9 जात नाहीत. नंबर थर्ड कॉलम मध्ये y इज इक्वल टू 2 इंटू 3 - 9, 3 2 जा 6 - 9 अगेन इट विल -3 कारण 6 मधून 9 जात नाही, मग -3 आला. बघा फर्स्ट कोऑर्डिनेट काय आलाय -7, सेकंड कोऑर्डिनेट -5 आणि थर्ड कोऑर्डिनेट -3. 1, -7, 2, -5 आणि 3, -3. these are the काय कोऑर्डिनेट्स ऑफ गिवन टू इक्वेशन. आता हे जे कोऑर्डिनेट्स येतं हे पहिले 3 कोऑर्डिनेट आधी ग्राफवर प्लॉट करा, त्याची एक नंबर लाईन ड्रॉ करायची. मग देन हे दुसरे 3 कोऑर्डिनेट ते ग्राफवर ड्रॉ करायचे, त्याची नंबर लाईन ड्रॉ करायची आणि हे 2 ग्राफचे लाईन जे आता त्या ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील दॅट इंटरसेक्टिंग पॉइंट इज द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. ओके, मग तो झाला याचा
सोल्युशन इक्वेशनचं. चलो आता क्वेश्चन नंबर 4 बघूयात. क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. कशानं रिअरेंज सांगा पटकन. x न का y न? तर डेफिनेटली y न, है की नाही, कारण x चा कोएफिशिएंट 3 आहे, y चा कोएफिशिएंट 1 आहे. मग y ला पलकट ढकला 2 ला इकडे घेऊन या. हा झाला 3x, हा 2 इकडे आला -2 इज इक्वल टू y. तर देअरफॉर y इज इक्वल टू 3x मायनस 2. परत काय करू आपण, असा एक बनवतो तिथं बॉक्स, है की नाही. हा झाला x, हा झाला y, x, y. आता बघा पलीकडे कोणता व्हेरिएबल आहे, x. मग x ची व्हॅल्यू ठेवा 1 2 आणि 3. मग नंबर 1 कॉलम मध्ये y इज इक्वल टू 3 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 1 मायनस 2. 3 1 जा 3 मायनस 2 इज इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू काय आली 1 आलेली आहे. आता नंबर 2 कॉलम मध्ये y इज इक्वल टू 3 इंटू y, x ची व्हॅल्यू काय 2. 3 इंटू x ची व्हॅल्यू 2 मायनस 2 इज इक्वल टू 3 2 जा 6 मायनस 2 इज इक्वल टू काय आला 4. इथं 4 लिहून घ्या. आता कॉलम नंबर 3 y इज इक्वल टू कॉलम नंबर 3 मध्ये हा 3 इंटू 3 ची व्हॅल्यू आहे 3 मायनस 2, म्हणजे 3 3 जा 9 मायनस 2 इज इक्वल टू ची व्हॅल्यू काय आलेली आपल्याला 7 आलेली आहे. आणि कोऑर्डिनेट आले 1,1 2,4 आणि 3,7. दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द इक्वेशन नंबर 1. आता कोऑर्डिनेट्स काढू आपण इक्वेशन नंबर 2 चे. इक्वेशन 2 आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. सेम इक्वेशन आहे बघा, फक्त इथं 3 येतं, इकडे 2 आहेत, इथं 2 आहेत, इकडे 3 येतं. जसा इथं y ला पलकट ढकलला 2 ला इकडे घेऊन आलो, तसा इथं y ला पलकट टाका 3 ला इकडे घेऊन या. ओके, मग हा झाला 2x, 3 इकडे आल्यास -3 इज इक्वल टू हा मायनस वाय पलकडे गेलास काय झाला प्लस वाय. तर मग देअरफॉर y इज इक्वल टू 2x मायनस 3. आता करा बॉक्स परत x y x, y. ओके, पलीकडे कोणता व्हेरिएबल आहे x. मग x ची व्हॅल्यू ठेवा 1 2 3, 0 1 2 3 ठेवलं तरी चालतंय. मग नंबर 1 कॉलम मध्ये y इज इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू काय 1 मायनस 3. तर 2 1 जा 2 मायनस 3 इज इक्वल टू -1. लक्षात आलं का. 2 मधून 3 जातात का नाही, मग मायनस साइन घ्यायचं, 3 मधून 1 झाला. कॉलम नंबर 2 y इज इक्वल टू 2 इंटू y ची व्हॅल्यू 2, x ची व्हॅल्यू 2 मायनस 3, 2 2 जा 4 मायनस 3 इज इक्वल टू आला 1. आता कॉलम नंबर 3 y इज इक्वल टू 2 इंटू x व्हॅल्यू किती आपल्याकडे 3 मायनस 3, 3 2 जा 6 मायनस 3 इज इक्वल टू किती आलेला आपल्याला 3 आलेला आहे. आता बघा मग इथे घ्या -1 फर्स्ट व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू 1 आणि थर्ड व्हॅल्यू काय आपल्याकडे 3. तर कोऑर्डिनेट आला 1, -1 2,1 आणि 3,3. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 आणि 4 आपले कंप्लीट झालेत. ओके, आता ह्याचा घ्या तुम्ही स्क्रीनशॉट. ओके, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 याचा घ्या स्क्रीनशॉट. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. ओके, चलो. आता बघा क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. मी तुम्हाला आतापर्यंत काय सांगितलंय, ज्याचा कोएफिशिएंट 1 असतो त्यानं रिअरेंज करायचं. पण क्वेश्चन नंबर 5 आणि 6 मध्ये कोणत्याच इक्वेशनचा कोएफिशिएंट 1 नाहीये बघा. फक्त लास्ट इक्वेशनचं एक आहे ते 3y x. आता इथं बघा, मग हा दिलाय 3x मायनस 4y इज इक्वल टू -7. समजे बघा इथं x चा कोएफिशिएंट 3 आहे, y चा कोएफिशिएंट 4 आहे, कोणाचाच कोएफिशिएंट 1 नाहीये. आता काय मग कोणत्यानं करणं आहे आपल्याला. आता -4y पलकडे प्लस झाला, मग 3y इज इक्वल टू -7 प्लस 4y. तर y इज इक्वल टू, कारण इकडे फक्त y ठेवायचा, 3 ला पण पलकडे ढकलायचंय, पण आता 3 आणि y च्या मध्ये गुणाकाराचा साइन असते. मग गुणाकाराचा पलकडे गेला काय होईल, गुणाकाराचा पलकडे गेला जातो डिव्हिजन मध्ये. आता हे झालं आपलं इक्वेशन रिअरेंज. मग काय करू आपण, इथं करू बॉक्स, है की नाही, x y y. आता बघा
वायची व्हॅल्यू काय करू आपण इथं, आता कोणत्या व्हॅल्यू ठेवायचे, वायची व्हॅल्यू इथं ठेवू 0 1 आणि 2 ठेवूयात. बघा नंबर 1 कॉलम मध्ये, नंबर 1 कॉलम मध्ये वायची व्हॅल्यू है ना इथं, सॉरी इथं काय पाहिजे, इथं 3x आहे आणि इथं x इज इक्वल टू, ओके. चलो आता x इज इक्वल टू -7 + 4 इंटू फर्स्ट कॉलम मध्ये y ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 0/3. आता मला सांगा 0 × 4 0, मग हा झाला -7/3. याचं डिव्हिजन काय येतंय, -3 × 1 3, 3 2 6, 2 पॉइंट घ्या, डेसिमल घ्या, पॉइंट घ्या आणि इथं 0 घ्या, 1 राहिला आणि 3 3 जा नाही, बस एकच डेसिमल पर्यंत आन्सर काढायचं. काय आल्याचं आन्सर -2.3 आलेलं आहे. आता नंबर 2 कॉलम, नंबर 2 कॉलम मध्ये x इज इक्वल टू -7 + 4 इंटू -7 + 4 इंटू y ची व्हॅल्यू काय इथं 1/3. मग आता मला सांगा -7 + 4/3, -7 + 4 -3/3, तर 3 1 जा 3 आला. याची व्हॅल्यू किती आली आपल्याला -1 आलेली, ओके. कारण हा इथं -3/3 काय येणार आहे, -1 येणार आहे. आता थर्ड कॉलम है की नाही, तर x इज इक्वल टू -7 + 4 इंटू, हे बघा x इज इक्वल टू -7 + 4 इंटू y ची व्हॅल्यू काय इथं 2/3 इज इक्वल टू -7 + 4 2 8/3. आता -7 + 8 1/3, याचा आन्सर आहे 0.3. कसं 0 पॉईंट इथं घ्या डेसिमल, 3 3 9, म्हणजे हा काय झाला आपला 0.3. मग कोऑर्डिनेट्स काय येतं -2.3, 0 -1, 1 0.3, 2. हे झाला फर्स्ट इक्वेशन आणि त्याचे कोऑर्डिनेशन, ओके. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता बघा इक्वेशन सेकंड काय दिले बघा आपल्याला, 5x - 2y = 0. ह्या 2y ला पलकट टाका, प्लस झाला. मग 5x = 2y झाला, 5 ला डिव्हिजन मध्ये टाका, तर x = 2y/5 झाला. आता परत बॉक्स करू आपण, हा झाला x, हा झाला y, हा झाला x, y. आता बघा इथं y म्हणजे y ची व्हॅल्यू ठेवू आपण 0 1 2 ठेवून द्या, है नाही. मग आता बघा नंबर 1 कॉलम मध्ये 2 × 0/5 इज इक्वल टू 0/5, म्हणजे आन्सर काय आला आपल्याला 0 आलंय. नंबर 2 कॉलम मध्ये, नंबर 2 कॉलम मध्ये x इज इक्वल टू 2 × y ची व्हॅल्यू 1/5, म्हणजे 2/5 इज इक्वल टू 0.4. कसं 2 न 5 ला भाग जात नाही, म्हणजे 0.0 घ्या आणि 2 5 चौक 20, म्हणजे हा काय आला 0.4 आलेला आहे. आता नंबर 3 कॉलम मध्ये x इज इक्वल टू 2 × y ची व्हॅल्यू किती आपल्याकडं 2/5, म्हणजे 2 2 4/5, अगेन 5 ने 4 ला भाग जात नाही, म्हणजे 0 पॉईंट घ्या आणि 5 8 40, म्हणजे हा 0.8 झालेला आहे, 0.8. मग कोऑर्डिनेट 0, 0, 0.4, 1, 0.8, 2. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 5 चे हे 2 क्वेश्चनचे कोऑर्डिनेट्स, याचे स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित नोटबुकवर लिहून घ्या. And then these points plot on the graph and draw the graph lines and find their intersecting point. That intersecting point is the solution of the equation. Okay. Now let's start question number 6. Okay. Question number 6 बघूया आपण. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा, नाहीतर नेक्स्ट व्हिडिओला आपण त्याला सॉल्व करू. ओके. आता काय करू लक्षात घ्या, आता बघा आपल्या चॅनलला ग्रो करायचंय. ओके. सो यू हॅव टू शेअर, फॉलो, लाईक अँड कमेंट्स. चलो बाय.